शेतकरी मित्रांनो, आज आहे 30 जुलै आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या संदर्भाची माहिती. हवामान विभागाचे देखील महत्त्वाचे अलर्ट या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील आपण समजून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसाचे आहेत. सुरुवातीला आपण हवामान विभागाच्या उपग्रह छायाचित्रानुसार जर बघितलं तर विदर्भाचा दक्षिण पूर्व भाग आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागाच्या आसपास डीप डिप्रेशन बघायला भेटत आहे. जशी अपेक्षा होती छत्तीसगड आणि पूर्व विदर्भाकडे जाईल, परंतु ते काहीसं दक्षिणेकडे सरकल्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागात येत आहे आणि यामुळेच बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळण्याची शक्यता असणार आहे. सध्या जर बघितलं आपण यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपास आणि नांदेड, लातूरच्या दरम्यान चांगल्यापैकी ढग आहेत. खास करून लातूर आणि नांदेडमध्ये या ठिकाणी सध्या मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय झालेला आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्याच्या आसपास देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर पश्चिम भागाच्या आसपास आहे. खानदेशमध्ये देखील चांगल्यापैकी ढग आहेत आणि काल आपल्याला अमरावतीच्या पश्चिम भागामधून आकाश भाऊ यांची कमेंट होती, तर काल त्यांना सांगितलं तुम्हाला रात्री पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. तर या ठिकाणी विजांसहित गडगडीत पाऊस रात्री बरसलेला आहे. जर आपण हवामान विभागाचे आज 30 जुलैसाठीचे महत्त्वाचे अंदाज जर बघितले तर एक महत्त्वाचा अंदाज जळगाव जिल्ह्यासाठी आहे. या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नाशिकचा घाट, नाशिकचा पूर्व विभाग, त्यानंतर रायगड, पुण्याचा घाट असेल, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाटामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर नंदुरबार, मुंबई, ठाणे, यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अहिल्यानगर, पुणे, साताऱ्याचा पूर्वेकडचा भाग आहे, पालघर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये हलका गडगडाट होऊ शकतो. तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागामध्ये कसल्याही प्रकारचा या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. फक्त कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास जो आहे तर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हा मुसळधार पावसाचा आहे. यानंतर जर आपण आपला अंदाज जर बघितला कशा स्वरूपाचा पाऊस राहील, तर आज आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली आहे, यासह नागपूर असेल, वर्धा आहे, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या संपूर्ण ठिकाणी चांगल्यापैकी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि अगोदर या जिल्ह्यामध्ये पाऊस होतोय, परंतु पश्चिमेकडील भाग जो असेल तर या ठिकाणी अजून पाऊस सक्रिय नव्हता, तर रात्रीपासून पाऊस सक्रिय झालेला आहे. चांगल्यापैकी या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, म्हणजे या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. या कालोखात मराठवाड्यामध्ये पाऊस कमी होता, तर आता काल परवापासून मराठवाड्यामध्ये लातूर, नांदेडच्या आसपास देखील चांगल्यापैकी रात्रीपासून पाऊस सक्रिय आहे. याच जिल्ह्यामध्ये बीड, परभणी असेल, जालना असेल, त्यानंतर अहिल्यानगरचा बहुतेक पूर्वेकडचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. आज या ठिकाणी बहुतेक ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस होण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे. आणि हा पाऊस जो असेल तर दुपारपासून वाढण्यास सुरुवात होईल आणि जशी जशी संध्याकाळ होईल तसा तसा पावसाचा जोर वाढेल आणि रात्रीच्या उत्तरार्धामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्या छत्रपती संभाजीनगर, जालना या उत्तरेकडील भागामध्ये चांगल्यापैकी पावसाचा जोर असणार आहे. सुरुवातीला आपल्याला दिवसभर बीड, परभणी या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस पडणार आहे. या व्यतिरिक्त सोलापूर आहे, त्यानंतर सातारा असेल, सांगली आहे, या ठिकाणी देखील चांगल्यापैकी शक्यता आहे. खास करून सोलापूर आणि अहिल्यानगरचा जो पश्चिमेकडचा भाग आहे या ठिकाणी देखील आज चांगल्यापैकी मध्यम ते जोरदार, खास करून अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डीपासून जो उत्तरेकडचा भाग आहे या ठिकाणी दुपारनंतर ते रात्री चांगल्यापैकी जोर वाढेल. हाच पाऊस आपल्याला मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास किंवा नाशिकच्या घाटाच्या आसपास देखील चांगल्यापैकी जोर वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होईल. या संदर्भाची माहिती अगोदर देखील दिलेली होती की आपल्याला नाशिकच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे गोदावरीकडे पाणी येण्याची जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दिवसामध्ये 30-31 तारखेच्या आसपास पावसाची शक्यता आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी रात्री पावसाचा जोर वाढेल. घाटामध्ये किंवा कोकणाच्या आसपास देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने विचारत आहे, काल देखील सांगितलेलं होतं की तुम्हाला 30 आणि 31 तारखेच्या आसपास या ठिकाणी काहीसा पावसाचा जोर वाढेल, परंतु खूप मोठ्या प्रमाणात बाकीच्या जिल्ह्यांसारखा तुमच्या भागामध्ये पाऊस होणार नाही, फक्त काहीशी सुधारणा होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेलाच आहे.
पुण्याच्या पूर्वेकडच्या भागाच्या आसपास या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. धुळ्याच्या घाटाच्या आसपास पाऊस असणारच आहे. त्यामुळे बाकी उत्तरेकडील भागाच्या आसपास देखील येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे आज 30-31 तारखेच्या दरम्यान देखील या भागामध्ये चांगल्यापैकी नाशिकच्या आसपास पावसाची शक्यता असणार आहे. अशा प्रकारचा आज 30 जुलैसाठीचा अंदाज आहे. नक्कीच आपण व्हिडिओला लाईक करा. यासह व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.